छोटे डोळे कसे मोठे दाखवायचे आणि सुंदर एंगेजमेंट ब्रायडल लुक कसा एकदम फ्लॉलेस क्रिएट करायचा ते मी या व्हिडिओमध्ये शिकवते. सगळ्यात आधी जे फेस रेझर यूज करते, मेडिकल स्टोअरमध्ये जा, कुठलंही फेस रेझर चालेल. सगळ्यात आधी टोनर म्हणून आपण यूज करणार आहे डालबाचा सीरम स्प्रे. आणि गरमी खूप वाढली आहे त्यामुळे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर मी अप्लाय करणार आहे. आणि म्हणूनच मी ग्लो रेसिपीचं वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर अप्लाय करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर एक कमेंट तर तुम्ही केलीच पाहिजे. चला तर आपण यूज करणार आहे आता पोर प्रायमर. हे आहे टी फिटचं पोर प्रायमर. कुठलंही पोर प्रायमर यूज करा चालेल. आणि हुडा ब्युटीचा आपण शेड यूज करतोय मँगो. ह्यानी करणार आहे मी करेक्टिंग. हे एक ऑरेंज करेक्टर आहे. टाटचा डीप शेड यूज करते 53N न्यूट्रलायझिंगसाठी. आणि आज आपण यूज करणार आहे फाउंडेशनमध्ये नार्सचं फाउंडेशन. मी घेतलेला आहे शेड आहे पंजाब आणि छान पद्धतीने बघा ब्लेंडिंग करून झालेली आहे. कन्सिलर हायलायटिंगसाठी अगेन मी टाट यूज करते 29N शेड. आणि आमच्या रूमचा AC ना आता प्रॉब्लेम देतोय त्यामुळे मी हातामध्ये फॅन घेऊन ही पूर्ण प्रोसेस करते. हा आहे फॅन्टी ब्युटीचं क्रीम कॉन्टोर आणि शेड आहे ट्रफल. सुंदर क्रीम कॉन्टोर आहे बघा. कधी गरमी असेल ना आणि रूममध्ये AC चालत नसेल, फॅन्स असतील तर हातामध्ये असा फॅन घ्यायचा, फेसवर द्यायचा, आपला बेस सेट होईपर्यंत छान पद्धतीने फॅनचा यूज करून ब्लेंडिंग करायची. लॉरा मर्सियर पावडरनी पूर्ण बेसला आता करून घेऊया लॉक. हे बघा लूज पावडर मॅन्डेटरी आहे त्यामुळे मेकअप छान राहतो. चला आय मेकअप करूया आता स्टार्ट. आय मेकअपसाठी अगेन मी टाटचं कन्सिलर डोळ्याच्या वर यूज केलंय. आता छोटे डोळे हिचे आहेत हुडेड आईज. ते मोठे दाखवण्यासाठी आपण एक लाइटर ब्राऊन कलरची क्रीज केली आहे. आउटरला मी डार्क ब्राऊन कलर यूज केलेला आहे आणि इनर कॉर्नरला तिच्या साडीच्या कलरचं अगदी शिमर म्हणजे गोल्डन कॉपर असं छान असं शिमर आयबॉलला लावलंय. आणि आज मी थोडंसं ग्लिटर पण अप्लाय करणार आहे बिकॉज डोळे छान दिसतात जेव्हा उघडझाप केल्यावर. लायनर ऑफकोर्स करते पण लायनर थोडं बारीक करा, खूप जाडं करू नका. आणि हे युरो पॅरिसचे लॅशेस आहेत नंबर 54. आणि हो ऑफकोर्स जेव्हा तुम्हाला डोळे मोठे दाखवायचे असतात तेव्हा स्किन काजळ तुम्हाला यूज करायचं आहे. आणि डोळ्याच्या खाली अगदी एक हलकासा लाइटर ब्राऊन कलरने आउटर लाईन करायला तर बिलकुल विसरू नका. चला फेरारुसीचा जो आपला मस्कारा आहे फेवरेट मस्कारा, त्यांनी बघा मी छान असे लॅशेस लावून घेते मस्कारानी. डोळे बघा ऑटोमॅटिकली मोठे दिसायला चालू झालेले आहेत. आणि आता आपली आहे फायनल फिनिशिंग. फायनल फिनिशिंगमध्ये आता आम्ही करणार आहे थोडंसं पावडर कॉन्टोर, थोडंसं ब्लशर. आज मी नार्सचं ब्लशर यूज करते आणि डिओरचं ब्लशर मिक्स करून लावते. डार्क ब्राऊन कलरची लिप लाईन करते मी. ऑलवेज ब्राऊन कलरमध्येच लिप लाईन करते. आणि शॉपरेलच्या लिपस्टिक पॅलेटमधून हा मिक्स मॅच करून एक शेड बनवलाय. ऑफकोर्स फिक्सरसाठी आज मी शार्लेट टिल्बरीचा फिक्सर यूज करते. हा डुई फिक्सर आहे, खूप सुंदर आहे. आणि आता तुम्ही बघू शकता हळूहळू माझा मेकअप छान पद्धतीने सेट करते. हायलायटर कुठलंही लावा. हे डिओरचं हायलायटर मी यूज केलं आहे. आणि आता मी दाखवते माझा फायनल लुक. आणि हा फायनल लुक एंगेजमेंट ब्राईडचा तुम्हाला कसा वाटला हे प्लीज सांगायला विसरू नका. ज्यावेळी पण तुम्ही कमेंट करता त्यावेळी मला इतकं छान वाटतं आणि त्यामुळे मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायला मलाही एक प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे कसा वाटतोय आजचा मेकअप, आवडली का प्रोसेस हे सांगायला तर बिलकुल विसरू नका. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मला तुम्हाला शिकवायला प्रचंड आवडतं. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपलाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नंतर भेटूया. बाय बाय.